महाराष्ट्र न्यूज। धुळ्यात एसीबीचा मोठा दणका, जात पडताळणी कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांना 9,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। जातीचा दाखला पडताळणीसाठी मागितली लाच, प्रकल्प सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। धुळे शहरातील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात लाच स्वीकारणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली। तक्रारदाराच्या मेव्हण्याचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यासाठी 12,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी 3,000 रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते। उर्वरित 9,000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी याला रंगेहात पकडण्यात आले। तर या प्रकरणात कनिष्ठ लिपिक प्रमोद रामराव पाटील यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 80 फुटी रोड परिसरात सापळा रचून यशस्वी केली आहे। या दोनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी हा यशस्वी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे लाचखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.